भारतामध्ये अनेक सण येतात. प्रत्येक सणामागे एक कथा असते आणि त्या कथांमध्ये असतो आनंद, परंपरा आणि नात्यांचा रंग. पण या सगळ्या सणांमध्ये एक सण असा आहे जो फक्त साजरा केला जात नाही, तो जगला जातो. तो म्हणजे होळी. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा हिवाळा हळूहळू निरोप घेत असतो आणि वसंत ऋतू पृथ्वीवर आपले रंग उधळायला सुरुवात करतो, तेव्हा गावागावांत, शहराशहरांत एक वेगळीच उत्सुकता दिसू लागते. लहान मुलांच्या डोळ्यात चमक असते, तर मोठ्यांच्या चेहऱ्यावर आठवणी. कारण होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तो आहे मैत्रीचा, क्षमतेचा आणि नव्या सुरुवातीचा सण. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी होता. त्याला वाटायचं की या जगात त्याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही. त्याने लोकांना आदेश दिला की देवाची पूजा बंद करा आणि फक्त माझी पूजा करा. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. राजाने कितीही समजावलं, कितीही धमक्या दिल्या, पण प्रल्हाद म्हणाला, माझा देव विष्णू आहे आणि मी त्यांचीच पूजा करणार. हिरण्यकश्यपू संतापला. त्याने प्रल्हादला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले. शेवटी त्याने आपल्या बहिणीला बोलावलं. तिचं नाव होतं होलिका. होलिकेला अग्नीपासून वाचण्याचं वरदान होतं. योजना अशी होती की होलिका प्रल्हादला मांडीवर बसवून अग्नीत बसेल आणि प्रल्हाद जळून जाईल. पण देवाची लीला वेगळीच होती. जेव्हा अग्नी प्रज्वलित झाला तेव्हा होलिकाच जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. त्या दिवसापासून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी होलिका दहन केला जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री गावाच्या चौकात मोठा लाकडांचा ढीग रचला जातो. लोक एकत्र जमतात, हातात नारळ, गहू आणि फुले घेऊन. महिला ओवाळणी करतात आणि देवाला प्रार्थना करतात. अग्नी प्रज्वलित होताच सगळीकडे प्रकाश पसरतो. लहान मुलं आश्चर्याने त्या ज्वालांकडे पाहतात, तर मोठे लोक त्या ज्वालांमध्ये आपल्या चिंता, दुःख आणि राग जळून जावोत अशी इच्छा करतात. कारण होलिका दहन म्हणजे